नमस्कार. जागरऑनलाईन.com मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या आठवड्यामध्ये आपण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे शेतीवर झालेला परिणाम याची चर्चा करणार आहोत. याच अनुषंगानं गेल्या गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या संख्येने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि याच्याकडे लक्ष वेधलं. वास्तविक याविषयी महाराष्ट्रातल्या माध्यमांनी फारसं लक्ष दिलं नाही, पण हा एक खूप गंभीर मोठा परिणाम महाराष्ट्रातल्या शेतीवर होत आहे आणि विशेषतः कोकणातल्या आंबा उत्पादकांच्या बाबत होत आहे. आंबा उत्पादन हे हिवाळ्यानंतर सुरू होत होतं आणि उन्हाळ्यामध्ये त्याचं पीक येतं. त्यामुळे आपले जे काही शेतीचे ऋतुचक्र आहे त्याच्यामध्ये शेवटचं पीक म्हणायला हरकत नाही, कारण ऊसाचा हंगाम आता संपला, द्राक्षाचा हंगाम आता चालू आहे, तो संपत येईल. संत्री मोसंबी यांचा हंगाम आधीच संपलेला आहे, कडधान्याचा संपलेला आहे. रबी आणि खरीप ह्या दोन्ही हंगामानंतर येणारा हा तिसरा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये जे काही उत्पादन येणं अपेक्षित होतं ते उत्पादन कृषी आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, कारण तो अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार एका ओळीचा अहवाल असा सांगतो की कोकणातील 90% आंबा उत्पादन यावर्षी 90% घटणार आहे. म्हणजे केवळ 10%च उत्पादन मिळणार आहे. किती मोठा फटका आहे, कारण बऱ्याच ठिकाणी हवामान बदलाचे फटके बसतात. काही 10%, 15%, 20%, 50%पर्यंत निम्म उत्पादन जातं, पण इथं 90% उत्पादन यावर्षी कमी होणार आहे आणि तो फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांनी गेल्या जानेवारीपासूनच याचा अभ्यास करावा, याच्या संदर्भात झालेल्या नुकसानाची पाहणी करावी अशी मागणी केली होती. फेब्रुवारीमध्ये या कृषी विद्यापीठ आणि कृषी खात्याने याची पाहणी केली आणि जे निष्कर्ष मांडले ते निष्कर्ष, शेतकऱ्यांच्या मागण्या याविषयी आपण चर्चा करतो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या हवामान बदलाचा वेगवेगळ्या विभागामध्ये कशा पद्धतीनं परिणाम होतो आहे याची खूप मोठी शोकांतिका पुन्हा निर्माण झाली आहे. कारण किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळत नाही हा एक मोठा विषय असतानाच आता हवामान बदलाचा फार मोठा परिणाम शेतीवर होत आहे. आपल्या भागातील शेती टिकेल की नाही टिकेल, शेतकरी वर्ग टिकेल की नाही टिकेल, कर्जमाफी किंवा अशा सगळ्या गोष्टींच्यामुळं तो टिकेल असं जरी कुणाची ती भ्रामक कल्पना असेल तर ती सुद्धा चूक आहे मला असं वाटतं. कर्जमाफी ही तात्पुरता मुलामा असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये फार मोठी भर पडलेली आहे आणि हवामान बदल हा एक मोठा विषय सर्वांनी आता तातडीने गांभीर्याने घेण्याचं संकट आहे असं मला वाटतं. धन्यवाद.